रहस्य कथा। नमस्कार मित्रांनो, रहस्य कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे। मेहंदीपूर बालाजी टेम्पल हे भारतातील सर्वात रहस्यमय मंदिरापैकी एक आहे, जिथे भूतबाधित लोकांचा इलाज केला जातो। यामुळे या मंदिरात जाणाऱ्यांना आपण या लोकात नव्हे तर परलोकात असल्याचा अनुभव होतो। या मंदिरात भूताने पछाडलेले अनेक लोक इतरित्या सर्वत्र फिरताना खांबाला लटकलेले किंवा रडत ओरडत किंचाळत असलेले सहजच सापडतात। असं मानलं जातं इथे कोणत्याही प्रकारच्या दुष्टशक्तींची बाधा दूर केली जाते। भारतातील विविध भागातून अनेक लोक आपल्या नातेवाईकांच्या शरीरातील भूतापासून कायमची मुक्ती मिळवायला इथे येतात। पण इथे आलेला व्यक्ती आपल्या एका चुकीमुळे भूताला आपल्यासोबत घेऊन गेला तर मित्रांनो, आजची ही अशीच एक स्टोरी आहे जी आपल्या आजच्या स्टोरीचा नायक विघ्नेश सोबत घडलेली आहे। 32 वर्षाचा विघ्नेश हा सूरज आणि प्रकाश या आपल्या 2 मित्रांसोबत राजस्थानमध्ये गेला होता। तिथे ते लोक आपल्या मित्राच्या म्हणजे सूरजच्या घरी वास्तव्याला होते। या काळात ते एकामागून एक तिथल्या प्रसिद्ध जागा म्हणजे किल्ले आणि मंदिराचे दर्शन घेत होते। पुष्कर मंदिराचं दर्शन घेतल्यावर पुढे कोणत्या मंदिरात जायचं असा विचार येताच एक नाव समोर आलं आणि ते म्हणजे मेहंदीपूर बालाजी मंदिर। हे मंदिर त्याच्या रहस्यमय आणि पारलौकिक अनुभवासाठी ओळखलं जातं। या मंदिराबद्दल त्या तिघांनी खूप ऐकलं होतं, पण जे ऐकलंय त्याचा प्रत्यक्षाने प्रथमच अनुभव ते घेणार होते। मंदिर, चर्च किंवा इतर कोणत्याही धार्मिक स्थळांमध्ये गेल्यावरती एक सकारात्मक एनर्जी आपल्याला फील होते, पण मेहंदीपूर बालाजी मंदिराच्या प्रांगणात गेल्यावरती तिथे विघ्नेश आणि त्याच्या मित्रांनाही म्हणजे सूरज आणि प्रकाश यांनाही असहज वाटू लागलं होतं। त्यांनी तिथे एकापेक्षा एक मनाला हादरवणारे दृश्य पाहिले। मंदिराच्या प्रांगणात भूतबरा झालेले अनेक बायका व पुरुष हे विचित्र पद्धतीने वागत होते। त्यापैकी काही विचित्र पद्धतीने हसत होते तर काही विचित्र पद्धतीने रडत होते आणि काही लोक आपली मान फिरवत होते व काही लोक खांबाला लटकत होते आणि काही तर जमिनीवरती लोळत होते। ते दृश्य पाहून तिघांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला। त्याने ते दृश्य आयुष्यात पहिल्यांदा पाहिले होते। विघ्नेश आणि त्याच्या मित्रांनी त्या लोकांचे व्हिडिओ काढले आणि काही ठिकाणी स्वतःचे सेल्फीही घेतल्या। मंदिरात जाऊन त्यांनी बालाजी, हनुमान आणि प्रेतराज यांचे दर्शन घेतले व तिघांनीही प्रसाद घेतलं। सूरज आणि प्रकाशने प्रसाद खाल्ला, पण विघ्नेशने अर्धा प्रसाद खाऊन अर्धा बॅगेमध्ये ठेवला। मंदिर एक्सप्लोर करताना ते तिघेही मंदिराची सुंदरता पाहण्यास बिझी होते, पण मंदिराच्या एका ठिकाणी विघ्नेशला अचानक एक विचित्र बाई दिसली। तिच्या तोंडावर तिचे केस लटकत होते आणि विशेष म्हणजे ती बाई एकटक विघ्नेशच्या दिशेने पाहत स्माईल करत होती। ते पाहून विघ्नेशला विचित्र वाटलं, पण तिथे अशा अनेक लोकांना पाहून तीही त्यापैकी एक असावी या विचाराने त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं। मंदिर फिरून झाल्यावरती विघ्नेशने चला आता आपण घरी जाऊ असं म्हणत प्रकाश आणि सूरज यांना घरी जाण्यासाठी विचारलं। तिघेही थकले होते, त्यामुळे ते तिघेही सूरजच्या घरी आले। घरी येण्याच्या गडबडीत विघ्नेशने 2 चुका केल्या होत्या, त्याचा परिणाम विघ्नेशला भोगावा लागणार होतं। ते तिघेही सूरजच्या घरी आले आणि आपापल्या रूममध्ये जाऊन फ्रेश झाले। तिघांनीही जेवण केलं आणि झोपायला आपापल्या बेडरूममध्ये गेले। विघ्नेशही बेडरूममध्ये येताच बेडवरती पडला आणि त्याचा डोळा लागला। मध्यरात्री अचानक विघ्नेशला असहज वाटत होतं। तो बेडवरती इथून तिथे लोळत होता आणि आता तो घामाघूम झाला होता। इतक्यात तो स्वप्नातून दचकून उठून बसला। त्याला स्वप्नात तो त्याच मंदिरात अनेक भूतांच्या घेरात अडकलेला दिसला। ते सर्व भूत विचित्र पद्धतीने नाचत, ओरडत, रडत आणि मान फिरत लोळत होते। त्याला त्यांच्यापासून बाहेर येण्याचा मार्ग सापडत नव्हता। इतक्यात त्यांच्यात त्याला एक बाई दिसली। ही तीच होती जी मंदिरात विघ्नेशकडे पाहून स्माईल करत होती आणि ती व ते सर्व लोक त्याला हमारे साथ चलो, हमारे साथ चलो असं म्हणत त्याच्या जवळच होते। घाबरून तो उठून बसला। त्याने आसपास पाहिलं तर तो बेडरूममध्ये होता आणि आसपास कोणीच नव्हतं। त्याने सुटकेचा निश्वास सोडला। त्याला झोप येत नसल्यामुळे त्याने काही वेळ सहजच मोबाईल उघडलं
आणि पाहिलं तर रात्रीचे 1:50 झाली होती. त्याने टाइमपास करायला आपले फोटो व व्हिडिओ स्टेटसवर ठेवायला तो मोबाईलवर ते पाहू लागला. फोटो स्लाईड करताना एका ठिकाणी त्याचं लक्ष वेधलं गेलं, जे पाहून त्याचे डोळे आश्चर्याने उघडेच राहिले. कारण सेल्फीमध्ये त्याला स्वतःच्या पाठीमागे तीच बाई उभी असल्याची दिसली, जी कॅमेऱ्याकडे एकटक पाहत होती. मग त्याने तो व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ पाहतानाही त्या व्हिडिओमध्येही त्याला ती बाई त्या लोकांमध्ये बसलेली दिसली, जी एकटक कॅमेऱ्याकडे पाहत विचित्र स्माईल करत होती. इतक्यात त्या रूमच्या लाईट्स अचानक फ्लिकर होऊ लागल्या आणि त्याला त्या रूममध्ये हसण्याचा, रडण्याचा व ओरडण्याचा आवाज येऊ लागला. आणि थोड्या वेळाने अंधारात त्याला समोर एक आकृती दिसली. ती एका बाईची होती. ती हळूहळू पावले टाकत पुढे आली व एका जागी येऊन थांबली. फ्लिकर होणाऱ्या लाईटीच्या उजेडात केसाने झाकलेला तिचा चेहरा पाहून विघ्नेशला धक्काच बसला. कारण ती तीच बाई होती जी मंदिरात त्याला दिसली होती. पण आता ती बाई अजून जास्त भयानक वाटत होती. तिचा अर्धा चेहरा हा सडलेला होता व उरलेल्या चेहऱ्याचा मांस सडून त्यात जागोजागी खड्डे पडून त्यात किडे वळवळत होते आणि त्यातून काळं रक्त व पू वाहत होतं. तिचं ते भयानक रूप पाहून विघ्नेशची बोबडीच वळाली. इतक्यात रूममधील सर्व वस्तू हवेत उडू लागल्या व इतरित आदळू लागल्या. विघ्नेश बसलेला बेडही हवेत उडू लागला. रूममध्ये त्याला अनेक लोकांचा तुला आमच्यासोबत यावं लागेल असा आवाज घुमू लागले. यामुळे त्याची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. हे सर्व भयानक घटना घडत असतानाच त्या बाईचा विभत्स हसण्यामुळे कमजोर हृदयाच्या माणसाला सहजच हार्ट अटॅक येईल असे प्रकार तिथे घडत होते. अचानक ती बाई गायब झाली व एकाएकी बेड जमिनीवरती कोसळला आणि रूममधील सर्व सामान एकाएकी खाली पडले व सर्व काही शांत झालं होतं. अचानक दरवाजाच्या बाहेर असलेल्या लोकांनी दरवाजावर जोरजोरात थाप मारून विघ्नेशला आवाज दिला. बाहेर त्याचे 2 मित्र आणि सूरजच्या घरातले लोक उभे होते. त्याने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच सूरज आणि प्रकाश व सूरजचे घरवाले आत डोकावून पाहू लागले. रूममधून आदळापाट करण्याचे आवाज येत असल्याने ते सर्व तिथे काय झालं आहे हे पाहायला काळजीने जमा झाले होते. त्याने त्यांना घडलेला प्रकार सांगितला व मोबाईलमध्ये मंदिरातील फोटो दाखवायला त्याने मोबाईल हाती घेतला असता अचानक मोबाईल गरम झाला व त्याची हीट इतकी होती की विघ्नेशने मोबाईल खाली फेकला. मोबाईल खाली पडताच मोबाईल फुटला व त्याने पेट घेतला. सूरजच्या घरातील लोकांनी विघ्नेशला मेहंदीपूर बालाजी मंदिराचे नियम मोडलेस का असं विचारलं. विघ्नेशला आपण प्रसाद घरी आणलं असल्याचं आठवलं. कारण मेहंदीपूर बालाजी मंदिराचा नियम असा आहे की तिथला प्रसाद घरी आणू नये, तिथेच खावं. जो प्रसाद घरी घेऊन येतो त्याच्यासोबत वाईट प्रकार घडतात असं तिथल्या लोकांची श्रद्धा आहे. विघ्नेशसोबत जे काही घडलं होतं ते याच कारणामुळे घडलं आहे असं सूरजच्या घरच्यांनी सांगितलं. या प्रकाराचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी दुसऱ्या दिवशी ते पुन्हा मंदिरात गेले. मंदिरात जाताच विघ्नेशला त्याचे खांदे अतिशय जड वाटू लागले होते. पुजारीने विघ्नेशला पाहताच काही सेकंदासाठी तो स्तब्ध झाला. विघ्नेशला वाईट शक्तीने पछाडलेला आहे हे पुजारीने ओळखलं होतं. काही वेळ गप्प राहिल्याच्या नंतर त्याने त्याला विचारलं की तुम्ही मंदिरातून जाताना चल असं म्हटलं होतं का, किंवा प्रसाद न खाता घेऊन गेला होतात का. त्याला दोन्हीही गोष्टी विघ्नेशने केल्या असल्याचे विघ्नेशने कबूल केले. तू मंदिराचे नियम तोडायला नको हवे होतेस, यामुळे प्रेत तुझ्या मानेवरती बसून तुझ्या सोबत गेलं असं पुजाऱ्याने सांगितलं. जिथे नकारात्मक शक्ती असतात अशा ठिकाणी चल असं कधीच बोलू नये, कारण तसं बोलल्यावरती ती शक्ती आपल्यासोबत यायला आपण तिला परमिशन देतो असं साधारणपणे मानले जाते. पुजाऱ्याने झाडफूक केली आणि काही मंत्राचे उच्चारण करून विधी संपन्न केलं. यानंतर विघ्नेशला रिलॅक्स वाटलं आणि पुन्हा त्याला ती बाई कधीच दिसली नाही. तर मित्रांनो, ही होती आपली आजची स्टोरी. आपल्याला आमची आजची स्टोरी आवडली असल्यास आपल्या रहस्यकथा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्याला आमची आजची स्टोरी कशी वाटली हे नक्कीच कमेंट करा व सोबत कमेंटमध्ये जय श्रीराम, जय हनुमान लिहायला विसरू नका. आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन कथेसोबत. धन्यवाद.
नमस्कार मित्रांनो, रहस्य कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे. 34 वर्षाचा आर्यन हा पेशाने सर्जन होता. तो कोणत्याही प्रकारच्या मृतदेहांचा पोस्टमॉर्टम करण्यासाठी ओळखला जायचा. या कामातील त्याची एक्सपर्टीज बघून त्याला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम करण्यासाठी काम मिळालं. मृतदेह बघून सामान्य लोक घाबरतात, पण मृतदेहासोबत काम करणे आर्यनसाठी अतिशय सामान्य बात होती. सर्जन असल्यामुळे मृत मानवी शरीराला पूर्णतः ओपन करणे हे त्याच्यासाठी नवीन नव्हतं. अशीच एक रात्र होती 15 ऑगस्टची. त्या रात्रीही आर्यन ड्युटीवरती आला होता. त्याचा सहकारी त्या दिवशी न आल्यामुळे आज आर्यनला एकट्यानेच काम करावं लागणार होतं. बाहेर धोधो पाऊस कोसळत होता आणि विजाही कडकडत होत्या. समोर एका माणसाची डेड बॉडी ठेवली होती. त्याच्या शरीरावर सर्वत्र कापलेल्या खोल जखमा होत्या. त्या खूप विचित्र आणि भयानक वाटत होत्या. पण इतके वर्ष त्याने विविध प्रकारच्या मृतदेहांना हाताळल्यामुळे त्याच्या मनातील भीती नष्ट झाली होती. आर्यनने डेड बॉडीच्या मानेपासून ते पोटाच्या खालच्या भागापर्यंत सर्जिकल नाईफने कट मारला आणि त्याची पूर्ण बॉडी ओपन केली आणि त्याने महत्त्वाचे अवयव काढून त्यांचे सॅम्पल घेतले. यानंतर त्याने त्या शरीराच्या डोक्याला एका हातोडीने ठोकून कवटे उर्वरित डोक्यापासून एखाद्या डब्याच्या झाकण्यासारखी वेगळी केली आणि मेंदूचाही सॅम्पल घेतला व सर्व शरीर पुन्हा शिवलं. आता काम पूर्ण झालं होतं. त्याने बाजूला ठेवलेल्या पेपर्सवर नजर टाकली आणि जायला मागे वळणार इतक्या डेड बॉडीचे डोळे अचानक उघडले आणि त्याच्या हाताची हालचाल होऊ लागली व एका झटक्यात मृत शरीराने आर्यनचं मनगट अगदी घट्ट प्रकारे पकडलं व ते मृत शरीर आर्यनकडे पाहून हसू लागलं. त्या मृतदेहाच्या चेहऱ्यावर, नाकावर तलवारीचे खोलवार होते, ज्यामुळे नाकाचा मांस कापला गेला होता. ज्याच्यातून रक्त वाहत होतं. त्याचे डोळे लाल झाले होते. त्याच्या शरीरावर जागोजागी खोल जखमा होत्या. त्याचं ते भयानक रूप पाहून आर्यनचं हृदय हे भीतीने अतिशय जोरजोरात धडकायला लागलं होतं. आणि इतक्यात पोस्टमॉर्टम रूमची लाईट अचानक फ्लिकर होऊ लागली. तिथलं सर्व वातावरण त्या मृतदेहाच्या हसण्याच्या आवाजाने अगदी भयानक झालं होतं. आपल्या इतक्या वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदाच आर्यनने असा प्रकार अनुभवला होता. आर्यन भीतीने जोरजोरात ओरडत आपला हात त्या मृतदेहाच्या देहापासून सोडवण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याची पकड इतकी घट्ट होती की हात सुटतच नव्हता. आर्यनने जोरात हात झटकून त्याच्या मजबूत पकडीतून आपला हात सोडवला आणि त्याने दरवाजाच्या दिशेने बाहेर जायला पळायचा प्रयत्न केला. आता ते प्रेत उठून बसलं आणि खाली उतरण्याच्या प्रयत्नात ते जमिनीवरती कोसळलं, कारण त्याचे दोन्हीही पाय ढोपरापासून कापले होते. यामुळे तो आता जमिनीवर सरकत सरकत आर्यनच्या दिशेने येत होता आणि डॉक्टर, मला मरायचं नाही, प्लीज मला वाचवा. माझा परिवार माझी वाट बघत असेल, प्लीज मला वाचवा, असं म्हणून तो एकाएकी रडू लागला. आर्यने दरवाजा ठोकून कोणाला तरी मदतीला बोलवण्याचा प्रयत्न केला, पण त्या भागात जास्त वर्दळ नसल्यामुळे व तिथल्या सिक्युरिटी तिथे त्यावेळी उपस्थित नसल्यामुळे त्याच्या ओरडण्याचा काहीच फायदा होत नव्हता. अचानक तो मृत शरीर आर्यनच्या जवळ पोचला आणि त्याने आर्यनचे पाय ओढून आर्यनला जमिनीवरती पाडले आणि त्याची मान दाबत तो त्याला रागात बोलू लागला. डॉक्टर, तुम्हाला का नाही वाचवलं? मी तुला नाही सोडणार. मला मारणाऱ्यांनाही मी नाही सोडणार. असं बोलत तो त्याची मान दाबत होता. आर्यन जीव वाचवायला तडफडत होता. त्याने स्वतःची मान सोडवण्याचा प्रयत्नही केला, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही आणि शेवटी आर्यनला सर्व काही धुसर दिसू लागलं व त्याचे हातपाय कायमचे शांत झाले. काही तासांनी सिक्युरिटीवाला आत आला आणि आत आल्याच्या नंतर त्याला आर्यन जमिनीवरती पडलेला सापडला. यानंतर त्याने इतर डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी त्याला तपासलं असता तो मृत असल्याचं त्यानं समजलं. डॉक्टर आर्यन पोस्टमॉर्टम रूममध्ये का आले होते असा विचार त्या सर्व डॉक्टर व स्टाफच्या मनात आला, कारण आज पोस्टमॉर्टमसाठी कोणतेही शरीर आले नव्हते. डॉक्टर आर्यन यांचं पोस्टमॉर्टम केल्याच्या नंतर हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला असल्याचं निष्पन्न झालं. त्या रूममधील कॅमेऱ्यात त्याचा शेवटच्या क्षणाचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला होता. त्यात तो कोणातरी अदृश्य व्यक्तीला घाबरून दरवाजाच्या दिशेने पळताना दिसला
आणि यानंतर जमिनीवर कोसळून तडफडताना रेकॉर्ड झाला. डॉक्टर आर्यन यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असला असं निष्पन्न झालं असलं तरी असं म्हटलं जातं की त्यांच्या मृत्यूमागे एका अदृश्य शक्तीचा हात होता. कारण त्या दिवसापासून 10 वर्षापूर्वी या हॉस्पिटलमध्ये एका हॉटेल व्यावसायिकाचा मृत शरीर पोस्टमॉर्टमसाठी आला होता, ज्याची हत्या त्याच्या प्रतिस्पर्धीने घडवून आणली होती. यानंतर त्या पोस्टमॉर्टम रूममध्ये अनेकांना रक्ताने माखलेलं, दोन्हीही पाय कापलं गेलेलं अपंग भूत त्यांच्याकडे सरपटत येताना दिसायचं. अनेकांना त्याने पछाडलेलं होतं, ज्यामुळे आजारी पडून काही स्टाफ लोकांची मृत्यूही झाली होती आणि यामुळे खोलीत कोणीही एकटं जायची हिंमत करायचं नाही. तर मित्रांनो, ही होती आपली आजची स्टोरी. आपल्याला आमची आजची स्टोरी कशी वाटली नक्कीच कळवा आणि आपल्याला आमची आजची स्टोरी आवडली असल्यास नक्कीच कमेंट करा. आणि आपल्या रहस्यकथा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन कथेसोबत. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, रहस्य कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आपल्या घरातील मोठ्या माणसांकडून भूताखेताच्या गोष्टी आपल्या आयुष्यात कधी ना कधी जरूर ऐकल्या असतील. पूर्वीच्या काळात गावी रस्ते कच्चे असायचे व रात्री रस्त्यावरती वर्दळ नसायची आणि गावात सार्वजनिक ठिकाणी लाईट्सही नसायचे. यामुळे त्या काळात अनेकांना भूताचे अनुभव सहजच व्हायचे. आजची ही स्टोरी कोकणामध्ये राहणाऱ्या दत्ताराम परब यांच्यासोबत घडलेल्या घटनेवर आधारित आहे. ही घटना साधारणपणे 1971च्या काळातील आहे. दत्ताराम परब हे त्यावेळी 7 वर्षाचे होते असतील. दत्ताराम परब यांचे वडील शाळेत मास्तर होते. त्यांना 3 अपत्य होती, 1 मुलगी व 2 मुलं. त्या 3 भावंडांमध्ये सर्वात मोठी ही मुलगी होती, तिचं नाव सुलोचना होतं. तिच्यानंतर आकाराम व सर्वात लहान दत्ताराम हे होते. त्या काही खेडेगाव हे सुखसुविधांच्या बाबतीत खूपच मागासलेले होते. गावातील घरे एकमेकांपासून थोडी लांब होती. गावात सार्वजनिक ठिकाणी लाईट नावाचा प्रकार त्या काळी अस्तित्वात नव्हता. यामुळे गावात त्या काळी रात्र ही अधिकच घन असायची. अशीच एक रात्र होती 8 मेची, की दत्ताराम परब हे कधीच विसरू शकणार नाहीत. त्या दिवशी दत्ताराम परब यांचे आईवडील एका नातेवाईकाच्या लग्नाला दुसऱ्या गावी गेले होते आणि ते त्या दिवशी घरी परतणार नव्हते. ज्यामुळे घरात आजोबा, आजी आणि लहान 3 भावंडं होती. 8 मेच्या संध्याकाळी घरातील सर्व लोक जेवले आणि झोपायची ही तयारी झाली. थोड्या वेळाने सर्वजण झोपले. त्या रात्री 9 वर्षाच्या सुलोचना यांच्या कानावरती एक आवाज आला. ज्यामुळे सुलोचनाला जाग आली व ती डोळे चोळत उठून बसली आणि तिने पाहिलं की घरातील सर्व लोक झोपले आहेत. तिला बाहेर कोणातरी लहान मुलाचा खिदळण्याचा आवाज येत होता. इतक्या रात्री कोण बाहेर खेळतंय हे बघायला ती लाकडी खुर्चीवर चढली आणि खिडकीतून तिने बाहेर पाहिलं तर तिला घरापासून काही पावलं दूर असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली उजेड दिसला. त्या उजेडात एक लहान मुलगा एकटाच लंगडी खेळत होता. लंगडी खेळता खेळता अचानक त्याने सुलोचनाकडे पाहिलं आणि त्याने इशाऱ्याने तिला खेळायला बोलवलं. सुलोचनाने त्याच्याकडे पाहताच तिला जणू संमोहन झालं असावं. यामुळे ती दरवाजा उघडून बाहेर त्या पिंपळाच्या झाडाखाली गेली. तिथे एक 5 वर्षाचा लहान मुलगा जो धोतर नेसलेला होता, त्याच्या डोक्यावर शेंडी होती, तो एकटक पापणीनं हलवता सुलोचनाकडे पाहत होता. तो मुलगा दुसरा तिसरा कोणीच नसून मुंजा होता. मुंजा हे का ब्राह्मण बटुकाचा भूत असतं. याचा मृत्यू त्याच्या सोडमुंजाआधी होतो. मृत्यूवेळी लहान असल्यामुळे हे भूत पापमुक्त असतं. यामुळे मुंजा सहजासहजी कुठेही वावरू शकतं, अगदी मंदिरात सुद्धा. हे भूत खोडकर असतं, पण काही वेळेला मुंजा प्रकारातली भूतं ही भयानक देखील असतात. सुलोचना मुंजासमोर गेली असता त्याने तिच्याकडे पाहून गंभीर चेहऱ्याने स्माईल केली. संमोहित झालेली सुलोचना हिनेही त्याच्याकडे पाहून स्माईल केली आणि तो एकाएकी काळ्या धुरत बदलला व तो तिच्या नाकातोंडात घुसला आणि तिच्या शरीरात सामावला. यानंतर सुलोचना तिकडे बेशुद्ध पडली. सकाळ होताच तिच्या आजोबाला सुलोचना ही घराबाहेर पिंपळाच्या झाडाखाली बेशुद्ध पडलेली सापडली. त्यांनी तिला स्पर्श केला असता तिचं अंग तापाने फनफनलं होतं. तिला पाणी मारून शुद्धीवर आणलं गेलं.
आणि तिला घरी घेऊन जाण्यात आलं. पण शुद्धीवर आल्यावर ती अतिशय कमजोर वाटत होती. तिच्या चेहऱ्यावरती कमजोरी स्पष्ट दिसत होती. तिच्या डोळ्याभोवती काळे वर्तुळे आले होती आणि तिच्या डोळ्यात जीव अजिबात नसल्यागत वाटत होतं. आणि ती आता कोणालाही ओळखत नव्हती. ती फक्त एका ठिकाणी तासनतास पाहत राहायची. घरच्यांनी डॉक्टरांना बोलवलं व उपचार केला, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. यानंतर प्रत्येक रात्री सर्वजण झोपले असता सुलोचना उठून दरवाजा उघडून पुन्हा त्या झाडाखाली जायची आणि एकटीच खेळत बसायची. एक रात्री सुलोचनाच्या वडिलांनी झोपेचं सोंग घेतलं आणि रात्री 12च्या ठोक्याला सुलोचना नेहमीप्रमाणे उठली आणि दरवाजा उघडून ती पिंपळाच्या झाडाखाली जाऊ लागली. तिच्या वडिलांनी तिचा पाठलाग केला व एका झाडाच्या आडून तिच्यावर नजर ठेवली. ती पिंपळाच्या झाडाखाली जाताच पिंपळाच्या झाडाखाली मशालीच्या उजेडासारखा उजेड झाला व ती एकट्यानेच त्या उजेडात लंगडी खेळू लागली. तिचे वडील हिम्मत करून तिथे गेले आणि तिला आवाज दिला, सुलोचना, चल घरी, इथे काय करतेस तू? तेव्हा तिने न ऐकल्यासारखं करत ती पुन्हा खेळू लागली. म्हणून रागाने तिच्या वडिलांनी पुढे जाऊन तिचा हात पकडला आणि रागात तिला ओरडत म्हटलं, सुलोचना, तुला ऐकायला येत नाही काय? चल घरी. यानंतर एका झटक्यात सुलोचनाने आपला हात झटकून आपला हात वडिलांच्या हातून सोडवला आणि रागाने आपल्या वडिलांकडे पाहिलं. वडिलांनी तिच्या डोळ्यात पाहिलं असता वडिलांचे पावले दचकून मागे झाली, कारण त्याने जिला सुलोचना समजून तिचा हात पकडला होता ती सुलोचना नव्हतीच. तिचे डोळे रक्ताप्रमाणे अतिशय लाल झाले होते आणि तिचे नखही वाढले होते. तिने तिच्या बापाकडे बघत गुरगुरत म्हटलं, इथे कोणी सुलोचना नाही, जा इथून, मला निवांत खेळू दे. तिच्या तोंडून हे ऐकताच तिचे वडील दचकले, कारण तिचा आवाज खूपच घोगरा वाटत होता. आपल्या मुलीला हे काय झालंय हे त्यांना कळेना. यामुळे त्यांनी परत तिला विचारलं, सुलोचना, उठ, शुद्धीवर ये, तू काय बोलतेस बाळा? हे ऐकताच सुलोचनाच्या शरीरातला मुंजा परत बोलला, जा इथून, हे माझं झाड आहे, मला एकटा सोड, मला खेळू दे. असं म्हणत तो मुंजा खेळू लागला. सुलोचनाच्या वडिलांनी आपल्या घरच्यांना बोलवलं. तिथे आल्याच्या नंतर तिला या रूपात पाहून तिच्या घरातील लोकांना धक्काच बसला. लहान दत्ताराम आपल्या आजोबाच्या मागून हे सर्व दृश्य पाहत होता. यानंतर तिला तिच्या घरच्यांनी जबरदस्ती उचलून घरात नेलं. दुसऱ्या दिवसापासून तिच्यावर अनेक तांत्रिक क्रिया केली गेली. तो मुंजा तांत्रिकांनाही ऐकत नव्हता. तांत्रिक क्रिया करत असताना अनेकदा परिस्थिती हाताबाहेर जायची. अनेकदा तो तांत्रिकांवरतीही हमला करायचा. दिवसेदिवस तिची प्रकृती खालवत चालली होती. तिचं शरीर सुकून हाडकुळं झालं होतं. तांत्रिकांचे सर्व प्रयत्न विफल झाले होते. एका तांत्रिकाने मुंजाला तिला पछाडण्यामागचं कारण विचारलं असता त्याने सांगितलं की, काही दिवसापूर्वी मी झाडावर बसलो असताना हिने मला दगड मारला, यामुळे मी हिला धरलं आहे आणि आता या शरीरावरती माझा हक्क आहे, मी हिला नाही सोडणार. असं बोलून झाल्यावर सुलोचनाने एकामागून एक रक्ताच्या 10 उलट्या केल्या आणि शेवटच्या उलटीनंतर तिचा जागीच तडफडून मृत्यू झाला. आपल्या बहिणीसोबत घडलेले हे सर्व दृश्य दत्ताराम परब यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले होते आणि त्या दुःखद आठवणी ते कधीच विसरू शकणार नाही. तर मित्रांनो, ही होती आपली आजची स्टोरी. आपल्याला आमची आजची स्टोरी आवडली असल्यास नक्कीच कमेंट करा आणि आपल्याला आमची आजची स्टोरी आवडली असल्यास आपल्या रहस्यकथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन कथेसोबत. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, रहस्यकथा मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. असं म्हणतात की आपल्याभोवती सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या शक्ती असतात. असं मानलं जातं की कधीकधी आपल्याकडून घडलेल्या काही कृती नकारात्मक शक्तींना आपल्याकडे आकर्षित करतात. आजची ही स्टोरी सॅम नावाच्या तरुण मुलासोबत घडलेल्या घटनेवर आधारित आहे. 18 वर्षाच्या सॅमचे आईवडील काही दिवसासाठी आउट ऑफ सिटी गेले होते. सॅम कॉलेजला जायचा आणि घरात कामवाली जेवण करून निघून जायची. घरी आल्यावर सॅम जेवून झोपायचा. एक दिवस त्याला त्याच्या मित्रांकडून कमला हॉरर गेमबद्दल कळालं. हा गेम खूप थ्रिलर आणि क्रिपी असल्याने हा गेम व्हायरल झाला होता.
आणि यामुळे त्याने हा गेम मध्यरात्री खेळायचं ठरवलं आणि त्या रात्री बरोबर 11:30 वाजता त्याने हा गेम खेळायला सुरुवात केली. कमला गेमची थोडक्यात स्टोरी अशी आहे की कमला नावाची एक मुलगी, तिचं अरेंज मॅरेज होतं आणि ती आपल्या सासरी जाते, पण तिच्या नशिबात काहीतरी वेगळं लिहिलं होतं. एकदा कमलाला एका दुष्ट आत्म्याने झपाटलं आणि यानंतर तिचं वागणं बोलणं सर्व काही बदललं. ती नरभक्षी बनली. यामुळे तिच्या सासरच्यांनी तिची भूतबारा दूर करायला अशा तांत्रिकाला शोधू लागले की जो पूजापाठ करून कमलाला त्या दुष्टशक्तीपासून कायमची मुक्ती मिळवून देईल. बेसिकली या गेममध्ये आपण तांत्रिकाच्या रोलमध्ये असतो आणि आपल्याला या गेममध्ये घरातील वेगवेगळ्या भागात ठेवलेले पूजेचे साहित्य अंगणातील यज्ञासमोर आणून ठेवायचे असतात आणि या दरम्यान कमला आपल्यावर अटॅक करून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करते. पण जर आपण तिच्यापासून लपून स्वतःला वाचवून पूजेचे सर्व साहित्य अंगणातील यज्ञासमोर आणून ठेवले तर मग पूजा सफल होऊन कमला भूतापासून मुक्त होते. असं काहीसं हा गेम आहे. गेम खेळताना यातील बॅकग्राऊंड इफेक्ट मनावर खोल भीती निर्माण करतात. यामुळे खेळणाऱ्याला मजा आल्याशिवाय राहत नाही. त्या रात्री सॅमने तो गेम खेळायला सुरू केलं. गेम खेळताना क्षणोक्षणी त्याच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहत होता. वारंवार खेळण्याच्या नादात खेळता खेळता रात्रीचे 2 कधी वाजले हे त्याला कळालंच नाही. डोळ्यावर झोप येताच मोबाईल बाजूला ठेवून तो बेडवर जाऊन झोपला. काही मिनिटं त्याला शांत झोप लागलीच असेल, पण अचानक त्याला स्वप्नात ते दृश्य दिसू लागलं ज्यात तो कमलापासून वाचण्यासाठी एका कपाटात लपला होता. त्या कपाटाच्या फटीतून तो बाहेर बघत होता. तिथे त्याला भयानक रूप असलेली कमला त्याला शोधत असताना दिसली. तो गेम वारंवार खेळल्यामुळे आता त्याला स्वप्नातही तेच दिसत होतं, ज्यामुळे त्याच्या हृदयाची धडधड तीव्र गतीने वाढली होती. इतकी की हृदयात छातीतून बाहेर येईल का काय असं वाटू लागलं. आणि अचानक कमलाने दरवाजा उघडला व त्याच्यावर अटॅक केला. कमलाने अटॅक केल्यावर तो दचकून उठून धापा टाकत बसला. त्याने आसपास पाहिलं तर सर्वत्र अंधार होता आणि तिथे कोणीच नव्हतं. हे फक्त स्वप्न होतं असं म्हणत त्याने सुटकेचा निश्वास सोडला. पण पुढे त्याच्यासोबत जे होणार होतं त्याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. घरात इलेक्ट्रिसिटी खंडित झालेली होती, त्यामुळे मेणबत्ती घेण्यासाठी तो मोबाईलच्या फ्लॅशलाईटच्या उजेडात किचनमध्ये जाऊ लागला. किचनच्या दारावर जाताच त्याची नजर किचनच्या आत एका ठिकाणी स्थिर झाली आणि त्याच्या अंगावर काटे उभे राहिले. कारण त्याने समोर पाहिलं की त्याच्याकडे पाठ केलेली साडी नेसलेली एक बाई त्याच्या समोर उभी होती. ती गुरगुरत बंगाली भाषेत काहीतरी बोलत होती, पण ती काय बोलते हे सॅमला कळत नव्हतं. अचानक त्या बाईने एका झटक्यात मागे वळून पाहिलं आणि सॅमकडे बघून गुरगुरत बोलली, रक्तदान करते. त्या बाईच्या कपाळावर कुंकू पुसलेला होता. डोळ्याभोवती गर्द काळी वर्तुळे आलेली होती. तिचे डोळे पूर्णतः पांढरे पडले होते. तिच्या गालावर खोल जखमा होत्या. तिच्या होटांना व अंगावर सर्वत्र रक्त लागलेलं होतं. त्याच्या समोर उभी असलेली ती स्त्री कमला होती. तिचं ते भयानक रूप पाहून भीतीने काही क्षणासाठी सॅम जणू स्तब्ध झाला होता. मला तुझं रक्त पियायचं आहे असं बोलताच ती सॅमच्या दिशेने सॅमला पकडायला पळू लागली, ज्यामुळे घाबरलेल्या सॅमने किचनचा दरवाजा बंद केला आणि तो बेडरूममध्ये पळाला. बेडरूममध्ये जाताच त्याने दरवाजा लावून घेतला आणि रडत त्याने मोबाईलवर सिक्युरिटीला कॉल लावला, पण सिक्युरिटी कॉल उचलायचं नावच घेत नव्हता. इतक्यात बेडरूमच्या दरवाज्यावर जोरजोरात थाप बसू लागली. किचनमधून सुटून कमला आता बेडरूम जवळ आली होती आणि ती दरवाजाच्या पलीकडून गुरगुरत रागात दरवाजा खोल असं बोलून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करू लागली. कोणत्याही क्षणी दरवाजा तुटून ती आत येऊ शकते हे सॅमला कळत होतं. त्यामुळे भेदरलेल्या सॅमला काहीच सुचत नव्हतं. घाबरलेला सॅम बेडच्या खाली जाऊन लपला. काही धक्क्यात दरवाजाची कडी तुटली आणि ती आत आली. वरती बेडरूममध्ये त्याला सर्वत्र शोधू लागली. सॅम, कुठे लपलास? बाहेर ये. असं बोलत ती बेडजवळ आली आणि थांबली. बेडखाली लपलेल्या सॅमला बेडजवळ आलेल्या कमलाचे पाय जमिनीपासून थोडे वर तरंगताना दिसले.
संपलं सगळं असा विचार करून घामाघूम झालेला सॅम गॉडजवळ प्रार्थना करू लागला. पण त्याचा त्याला काहीच फायदा होणार नव्हता. इतक्यात कमला एकाएकी खाली वाकली आणि कमलाचा चेहरा पाहताच सॅम जोरात भीतीने किंचाळला. कमलाने सॅमचा पाय पकडून त्याला बाहेर ओढलं आणि ती त्याच्या शरीरात आरपार झाली. यानंतर सॅम तिथेच बेशुद्ध पडला. दुसऱ्या दिवशी कामवाली घरी आल्यावर तिला सॅम बेडरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत दिसला. सॅमला ताप भरला होता. तिने डॉक्टरला बोलावलं आणि त्यांचा चेकअप करून घेतला. सॅमचे आईवडील घरी आले. या दिवसानंतर सॅम हा दिवसेदिवस अतिशय कमजोर होत गेला. त्याच्या डोळ्याभोवती काळे गर्द वर्तुळे आली होती. त्याच्या शरीरातील रक्त टप्प्याटप्प्याने कमी होत गेलं आणि शरीराने मजबूत असणारा सॅम काही दिवसात सुकलेल्या लाकडासारखा बारीक झाला होता. तो एकाच ठिकाणी तासंतास बघत राहायचा. डॉक्टरांना त्याच्या आजाराचे कारण समजत नव्हते. डॉक्टरांनी त्याच्या आजाराचे कारण मानसिक आहे असं सांगितलं. एक रात्री सॅमच्या आईने जे पाहिलं ते पाहून ती जागेवरच बेशुद्ध पडली. कारण तिने पाहिलं की सॅम हा बाल्कनीमध्ये एका मांजरीला फाडून अधाशाप्रमाणे तिचा मांस खात होता. दिवसेदिवस त्याची प्रकृती इतकी गंभीर होत गेली की डॉक्टर ते प्रिस्टपर्यंत सर्व प्रयोग करून झाले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. एक रात्र तो किचनमध्ये गेला आणि जोरजोरात बंगाली भाषेत ओरडत काहीतरी बोलू लागला व त्याने स्टँडला लावलेला सुरा हातात घेऊन आपल्या पोटात 50-60 वेळा बसला. त्यामुळे जमिनीवर सर्व ठिकाणी रक्तच रक्त पसरलेलं होतं आणि त्याचा आतडं पोटातून बाहेर येऊन जमिनीच्या दिशेने लुंबत होता. व इतका होऊनही तो तिथेच थांबला नाही. तो स्वतःचा आतडं आपल्या हातात धरून आपल्या दाताने तोडू लागला. डॉक्टर लोकांसाठी सॅम एक मानसिक रुग्ण होता, ज्याच्या मेंदूवरती गेमचा प्रभाव पडला होता आणि यामुळे त्याला गेममधील सर्व दृश्य प्रत्यक्ष दिसत होतं असं डॉक्टरांचं मत होतं. पण प्रिस्टच्या म्हणण्यानुसार मध्यरात्री भूतांवर आधारित गेम खेळल्यामुळे त्यावेळेस तिथे आसपास असणाऱ्या एखाद्या नकारात्मक शक्तीने सॅमच्या शरीरावर ताबा मिळवला आणि यामुळे सॅमचा असा दुर्दैवी शेवट झाला. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सॅमच्या मृत्यूमागे नकारात्मक शक्तीचा हात होता का की नाही हे नक्कीच कमेंट करा. आणि आपल्याला आमची आजची स्टोरी आवडली असल्यास आपल्या रहस्यकथा मराठी यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन कथेसोबत. धन्यवाद.